बैलांची तस्करी करणाऱ्या संशयित टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडण्यात आलाय। टेम्पो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय। गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता कारमध्ये 4 बैल आढळून आले। त्यापैकी एक गंभीर अवस्थेत आढळून आलाय। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पो आणि 4 बैल ताब्यात घेतली असून संशयित आरोपी विरोधात पशु अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। टेम्पोमधून बैलांची तस्करी होणार असल्याची माहिती नवी मुंबई मधील गोरक्षक आणि हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी आपल्या सहकार्यांसह मुंबई गोवा महामार्गावर पाळत ठेवली होती। रविवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास एका संशयित टेम्पो भरधाव वेगाने जात असल्याचं दिसून आल्यानंतर टेम्पोचा पाठलाग सुरू केला होता। पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरात टेम्पो गोरक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच टेम्पोच्या आसपास असलेल्या एका काळ्या रंगाच्या वाहनातून टेम्पोवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत टेम्पोची काच फुटली व त्याच दरम्यान टेम्पो चालक त्या काळ्या रंगाच्या वाहनातून फरार झाला। टेम्पोजवळ पोहोचलेल्या गोरक्षकांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये 4 बैलांना बसवण्यासाठी तसेच उभे राहण्याची जागा नसताना बैलांच्या मानेला आणि पायांना दोरीनं घट्ट बांधून दाटीवाटीनं कोंबण्यात आलं होतं। पनवेल पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। पोलिसांनी 4 बैल आणि टेम्पो जप्त करून ताब्यात घेतली आहे। टेम्पोत गुंगीचं इंजेक्शन देखील आढळून आलंय। टेम्पोमध्ये एंटी स्लीपर मटेरियल, चारा पाण्याची व्यवस्था, वेस्ट मटेरियल टँक, निमल फर्स्ट एड किट, सेपरेट पार्टिशन कंपार्टमेंट, वेटरनरी सर्जन यांचे हेल्थ सर्टिफिकेट आणि ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट न बाळगता जनावरांना गुंगीचं औषध देऊन वेदना होतील अशा पद्धतीनं बेकायदेशीर वाहतूक तसेच जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईसाठी विक्रांत डिंगोरकर, चेतन देशमुख, किरण शिंदे, सचिन गायकवाड, अविनाश सापल्य, दर्शन आगाज, ऋतिक गायकवाड, शैलेश जगनाडे यांच्यासह परेश मुरबाडकर आदींनी प्रयत्न केले। फरार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे। दरम्यान बैलांना पनवेलमधील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।